Hello my dear students. In the last lecture I had given you homework on synthetic division. First, second, third, fourth, fifth and sixth question. Six questions were given. Now these are the answers for those questions. See, first, second, third, fourth and fifth, sixth. First, check your answers, tally with these answers and then continue next part. Okay? Copy these answers fast. Now see here students, today we have to study division by linear method. म्हणजेच आज आपल्याला linear method ने कशा पद्धतीने डिव्हिजन करायचं हे शिकायचंय. अगदी सिंपल आहे पण थोडंसं सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल. एकदा तुम्हाला त्याची आयडिया आली की मग नंतरचे क्वेश्चन तुम्ही खूप भरभर सोडवू शकता. मी तुम्हाला 2 ते 3 या टाइपचे सोडून देणार, नंतर तुम्ही त्या टाइपचे सोडवायचे. ओके, चला आता भरभर इकडे लक्ष द्या. बघा इथे हा आहे डिव्हिडंड अँड दिस वन इज डिव्हायझर. हा डिव्हिडंड आहे ज्याला आपण डिव्हाइड करतो, हा, आणि हा जो डिव्हाइड करणारा हा डिव्हायझर. देन टेक दिस डिव्हिडंड हियर. डिव्हिडंड इज इक्वल्स टू this one is the dividend which is equals to 2x square plus 4x minus 3 which is dividend. Okay, आता ह्याच्यात काय करायचं बघा. इथे सगळ्यात पहिलं हा जो आहे फर्स्ट टर्मला इथे घ्यायचं आपल्याला. बघा 2x square. आता ही फर्स्ट टर्म मी थोडं इकडे घेतो. व्यवस्थित समजून घ्या. एकदा जर हे कळलं त्या टाइपची तुम्हाला जमतील सोडवायला. बऱ्याच मुलांना खूप कन्फ्युजन असतं, त्यांना हे कळत नाही कारण ते समजूनच घेत नाही. आणि एक जर नाही कळलं तर बाकीची त्या टाइपची जमणारच नाही. तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे. बघा आता इथे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, त्यातली पहिली टर्म उचलायची आणि ही टर्म इथे ठेवूया आपण. बघा 2x स्क्वेअर. आता 2x स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का? बघा 2x इंटू x सेपरेट केलं, त्याचे x सेपरेट, दॅट मीन्स 2x इंटू x 2x स्क्वेअर. आता मला तुम्हाला दाखवायचं इथे x प्लस 1 हा आहे डिव्हायझर. मग ह्या डिव्हायझरला ह्याच्यातला हा जो व्हेरिएबल आहे बघा, हा व्हेरिएबल इथे रिप्लेस करायचा आहे आणि या व्हेरिएबलच्या जागेवर काय घ्यायचं? इथे या व्हेरिएबलच्या जागेवर x प्लस 1 टाकायचं. इथे x प्लस 1. लक्षात घ्या बरं का मी काय केलं. मी 2x स्क्वेअरचा 2x इंटू x केलं, त्यातला x रिमूव्ह केला आणि या x च्या जागेवर इथला डिव्हायझर उचलला आणि तिथे टाकला. आता बघा बरं का ह्याच्यात काय चेंजेस होतील. थोडे चेंजेस इथे बघून घ्या व्यवस्थित. 2x इंटू x बघा, 2x इंटू x काय होईल? 2x इंटू x, x चा स्क्वेअर, 2x स्क्वेअर प्लस सी हियर प्लस दिस. आता 2x 1 जा 2x. लक्षात घ्या बरं. 2x इंटू x 2x स्क्वेअर दिस प्लस 2x 1 जा 2x. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आता इथे जर बघितलं तर 2x स्क्वेअर, इथे सुद्धा 2x इंटू x 2x स्क्वेअर हे सेम आहे. आता इथे बघा 2x स्क्वेअर हा एक्स्ट्रा आलाय, हा इथे पण तेच आलंय, हा एक्स्ट्रा आला, हे आणि हे सेम आहेत बघा. 2x इंटू x 2x स्क्वेअर, 2x 1 जा 2x, म्हणजे हे आणि हे काहीच फरक नाहीये. पण आपल्याला इथे 2x स्क्वेअर आणि हा कसा काय मग एक्स्ट्रा? मग जो एक्स्ट्रा आला त्याला इथे तेवढाच मायनस करा. जेवढा इथे एक्स्ट्रा आला तेवढाच मायनस केला म्हणजे बघा प्लस 2x मायनस 2x कॅन्सल झालं म्हणजे तेच उरेल, एवढंच. आलं लक्षात? मग आता बघा बरं का, जसं इथे मायनस 2x केलं तसं इथे पण मायनस 2x करावं लागेल, तरच ह्या सेम होतील. म्हणजेच 2x स्क्वेअर हा 2x इंटू x 2x स्क्वेअर आणि हे सुद्धा ह्याच्यापासून 2x स्क्वेअर प्लस 2x असं येते. हे 2x स्क्वेअर प्लस 2x आणि हा मायनस 2x हे कॅन्सल झाल्यावर हे 2x स्क्वेअर, म्हणजे सगळे एक सारखेच आहे. बरोबर आहे. पण आपल्याला ह्याच्यातली ही सेकंड स्टेप उचलायची ही आणि ती इथे टाकायची ह्याच्या जागेवर. ह्या 2x स्क्वेअर, सी दिस 2x स्क्वेअर इज हियर अँड दिस इज हियर. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे 2x स्क्वेअर. त्यातला आपल्याला हा उचलायचा 2x स्क्वेअर. बघा हे 2x स्क्वेअर प्लस हेच येते, हे दोन्ही सेम, फक्त हे 2x कॅन्सल होऊन हे उरतं. इथे तसंच उरणार आहे पण आपल्याला ह्या फॉर्म मध्ये लिहायचं ज्याच्यामध्ये x प्लस 1 आलाय. बघा x प्लस 1 म्हणजे जो आपला डिव्हायझर आहे त्या डिव्हायझरच्या फॉर्म मध्ये या 2x स्क्वेअरला या फॉर्म मध्ये लिहायचं. येते लक्षात? आता काही जणांना वाटेल असं का बरं केलं हे 2x प्लस 2x मायनस 2x? कारण आपल्याला हे लिनियर मेथडने सोडवायचंय. लिनियर मेथड मध्ये काय येतो? या x च्या जागेवर x प्लस 1 येतो पहिला, x प्लस 1 इथे आला. मग इथे आपल्याला ह्याला तर डिस्टर्ब होऊ द्यायचं नाही, हे तर तसंच राहिलं पाहिजे 2x स्क्वेअर. हा तसा राहण्यासाठी बघा इथे हा एक्स्ट्रा कोण आला? हे घेतल्यामुळे कोण आला एक्स्ट्रा? इथे 2x एक्स्ट्रा आला. मग जर 2x आला तर तितकाच मायनस करायचं म्हणजे हे दोन्ही कॅन्सल झाले ते एवढंच उरतं, हे म्हणजे सेम राहतं. जसं की सपोज बघा मी एका मुलाला 2 रुपीज दिले, 2x रुपीज दिले. क्लासमध्ये आला त्याला 2x रुपीज दिले मी येताना, म्हणजे त्याच्याकडे प्लस झाले, त्याच्याकडे तेवढे पैसे आले.
आणि परत जाताना मी त्याच्याकडे परत घेतले, म्हणजे त्याने परत दिले, त्याच्याकडनं मायनस झाले, देताना प्लस झाले त्याच्याकडे, घेताना त्याच्याकडे मायनस, म्हणजे त्याकडे किती उरले? काहीच नाही. म्हणजेच इथे +2x -2x जर कॅन्सल झाले तर फक्त हेच उरतंय, बरोबर आहे. आणि तेच हे मग आपल्याला एक तर हे लिहिता येईल किंवा हे लिहिता येईल, पण आपल्याला हे जास्त कामाचं आहे कारण x+1 त्यामध्ये हा डिव्हायझर येतोय. चला मग या 2x² च्या जागेवर आपल्याला हे घ्यायचंय. मग काय बघा इथे 2x × x+1 दिस x+1 आणि हे -2x हे एवढं कशाच्या जागेवर आलं? हे फक्त 2x² च्या जागेवर इतकं आलं, हे 2x² एवढं आलं. आता हा +4x घ्या इथे, +4x आणि हा -3 ॲज इट इज. ओके. आता बघा, आता बाळांनो इथे 2x जसाच्या तसा × x+1. आता इथे बघा -2x आणि +4x, हे 4x आणि -2x हे लाईक टर्म्स आहेत, सेम आहेत बघा. ह्याचा x आणि ह्याचा व्हेरिएबल x, म्हणजे 4x मधनं 2x मायनस झाले, 4x मधनं 2x गेला, इथे उरला +2x, मोठ्याचं साइन येईल. 4 मधनं 2 गेले म्हणजे 2x उरले, +2x आणि हा -3 जसाच्या तसा. आता बघा इथपर्यंत आपण सोडवले, इथे डिव्हायझर आला, त्याच्या पुढचा आता हा टर्म ह्याचा नंबर, आता ह्याला इथून उचला आणि इथे नेऊन ठेवा 2x. कळतंय का बघा? आता इथे 2x आलाय, आता x जो दिसतोय बघा 2 × x, पण x च्या जागेवर आपण काय करणार आहोत? 2 × x. हा जो x आहे बघा, ह्याला सेपरेट केलं 2 × x. मग हा 2 × x च्या जागेवर आपण आता काय केलं होतं? x च्या जागेवर डिव्हायझर, तसा परत ह्या x च्या जागेवर हा डिव्हायझर उचला, इथे टाकून द्या, म्हणजे इथे x+1. इथे लक्षात. आता 2 × x बघा बरं काय येईल? 2x, 2 × x 2x, इथे प्लस, परत 2 × 1 2, म्हणजे ह्या याने दोघांना मल्टिप्लाय केलं, 2 × x 2x, 2 1 चा 2. पण बघा बरं हा 2x आणि इथे 2x + 2, हा 2 एक्स्ट्रा आला, जो एक्स्ट्रा आला तितकाच तो मायनस करून द्यायचा, म्हणजे बघा +2 तितकाच -2 केला, म्हणजे दोन्ही कॅन्सल झाले तर काय उरतं? 2x तेच उरलं. पण इथे जर -2 तर इथे सुद्धा -2 घ्यावं लागेल, तरच हे आणि हे तिन्ही सेम राहतील याच्या इतके. ओके. मग आता काय केलंय बघा, हा जो आहे आपल्याला ही स्टेप घ्यायची, ही स्टेप ज्याच्यामध्ये डिव्हायझर आलाय बघा x+1, त्याला उचलायचंय, ह्याला इथून घ्या आणि या बघा ह्या 2x जागेवर हा 2x म्हणजेच हा इथे टाकून देऊ. मग काय बघा 2x × x+1 हे झालं. आता प्लस काय, आता 2 × हे ह्या 2x जागेवर एवढं टाकून द्या. मग इथे काय म्हणायचं? +2 × x+1, 2 × x+1 आणि -2 आणि हा -3. बघा हे झालं. आता हे एवढं लिहिलं आपण, हे बघा 2 × x+1 -2, हे जे लिहिलं हे 2x च्या जागेवर एवढं आलं आणि हा -3 जसाच्या तसा. बघा बरं आता इथे काय लिहायचं? मग 2x × x+1, हे बघा 2x × x+1 प्लस 2 × इथे काय x+1 आणि हा -2 -3, -2 काय आला? -5. हे -3 -2 सेम साइन असल्यावर ऍडिशन आणि आलेल्या मोठ्याच साइन, हे -5. आता याच्यामध्ये एक गोष्ट बघा, इथे x+1 दिसतोय, इथे पण x+1 दिसतोय, मग दोन्हीमधून तो काय घ्यायचा? कॉमन. मग काय येईल बघा इथे, हा x+1 हा ह्याच्यातनं दोन्हीमधनं कॉमन काढू आपण, आणि इथे तर नाहीच, मग ह्याला सोडून द्या, तसाच ठेवायचा एकटा. मग ह्यांच्यात फक्त कॉमन घ्यायचं, ह्या दोघांमध्ये. Take this x+1 common, then in bracket what will remain here? Here will remain 2x, this is 2x, this is outside. Now here only 2x and plus here we are taking here, we took here x+1 outside, therefore inside what will remain here? Only 2. Okay, and this -5 will remain as it is. बघा बरं x+1 दोन्ही मधनं कॉमन घेतला, इथे काय उरला? 2x उरला, इथून हा बाहेर गेला, इथे 2 उरला, and this -5 as it is. Therefore now see, and here what is here? 2x, this is dividend, but dividend काय आपला? हा 2x² + 4x - 3, 2x² + 4x - 3. This is dividend. Then we will say here dividend. This is what? Divisor. This is divisor. This is what? 2x + 2. This 2x + 2 is the quotient. हा काय असेल? quotient असेल. And this is last remainder. This is remainder म्हणतात, कोणी remainder म्हणतात, काही चालेल. Okay. Dividend is equals to divisor into quotient plus remainder. Plus means minus here. Okay. This is final answer. काय केलं बघा बरं, इथे स्टेप समजून घ्या. पहिला आपण ह्या डिव्हिडंडला उचललं, इथे ठेवलं, त्यातली पहिला
टर्म घेतली, ह्या टर्मला इकडे नेलं, त्यामध्ये काय केलं 2x² होता त्यांचे तोडले, ते त्यातला x बाहेर घेतला, एक x त्यातला बाजूला घेतला, 2x × x म्हणजे 2x². त्या x च्या जागेवर आपण काय केलं, हा डिव्हायझर उचलला, त्याच्या जागेवर टाकलं, x च्या जागेवर. हे टाकल्यानंतर इथे ह्याचा विचार करू नका, हा इथे आपण ह्याला सोडवलं, 2x × x 2x², 2x1 चा 2x एवढा आला, करेक्ट. आता हा +2x आला म्हणून त्याला न्यूट्रल करण्यासाठी -2x, +2x तितकाच -2x म्हणजे दोन्ही कॅन्सल झाले, म्हणजे 2x² सेम. इथे जर -2x इथे पण -2x, म्हणजे तरच ते बॅलन्स राहील ह्याच्याशी, ह्याच्या इतकंच राहिलं पाहिजे. कळतंय का? म्हणजेच ऍक्च्युली काय, हा एक तराजू काटा असं गृहीत धरा, हा काय आहे, एक तराजू काटा आहे, लक्षात घ्या. तर या पारड्यामध्ये इथे 2x आणि इकडे 2x² हे दोन्ही सेम 2x². तर ह्याच्यामध्ये आपण ऍडिशनल टाकला, हा x+1 ऍडिशनल टाकला, मग तितकाच परत मायनस करण्यासाठी मायनस टाकावं लागेल, जितका प्लस तितकाच मायनस केला, जेवढा प्लस तेवढा मायनस केला, म्हणजे ते कॅन्सल झालं आणि हे दोन्ही बॅलन्स राहिले. कळतंय का? जितका प्लस केला तितकाच मायनस केला. ओके. आता मग ह्या 2x² च्या जागेवर आपल्याला हे लिहायचं, ही स्टेप जी आहे 2x × x+1 - 2x हे उचलायचं, ह्याच्या जागेवर टाकायचं. आणखी मी 1-2 एक्झाम्पल घेतले, आणखी तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. इथे टाकलं हे 2x² जागेवर एवढं आलं, बरोबर आहे, इथपर्यंत आलं बघा. आता नेक्स्ट हे 4x तसंच्या तसं -3 ॲज इट इज. ओके. आता हे ॲज इट इज घेतलं खाली. आता 4x - 2x ह्यांना सोडवलं आपण, ह्या दोघांना, ह्यांचं काही 4x - 2x ओनली 2x, दिस -3 ॲज इट इज. नाव आता ह्याला उचललं, हे झालं इथपर्यंत सोडवलं, इथे डिव्हायझर आला, आता इथं ह्याला उचललं, इथे ठेवलं, 2 × x सेपरेट, ह्या x ला उचललं, त्याच्या जागेवर व्हेरिएबल आपलं हे डिव्हायझर टाकला, x+1 इथून उचलला, इथे टाकला. मग बघा बरं, 2 × x 2x, 2 1 चा 2, आणि मग हा +2 आला म्हणून -2 केला, हे दोन्ही कॅन्सल होतील, पण हे तेच होतं. मग आता हा इथे -2 म्हणून इथे -2, तरच हे बॅलन्स राहील ह्याच्याशी, हे सगळेच इक्वल. आपल्याला ही स्टेप घ्यायची, बिकॉज हिअर इज डिव्हायझर, दिस वन. टेक दिस टर्म, take this expression here and replace to 2x. ह्या 2x ला रिप्लेस करा बाय दिस, ह्या 2x ला ह्याने रिप्लेस करा. मग इथे काय 2 × x+1 - 2 एवढं उचललं, इथे ठेवलं, आणि ही -3 जसंच्या तसं. आता 2 × हे ॲज इट इज, इथे 2 × हे ॲज इट इज. आता -2 -3 -5 हे आलं. आता इथे बघा this one हे दोन्ही काय आहे, कॉमन आहे, ह्या दोघांना इथून बाहेर घेतला, मग आतमध्ये काय उरला 2x इथे उरला, हे बाहेर गेलं, इथलं बाहेर गेलं, इथे 2 उरला, ह्याला ब्रॅकेट दिला, -5. हा जो बाहेर आला, दिस इज डिव्हायझर. तुम्हाला आता माहिती आहे डिव्हायझर, इथे बघा हा डिव्हायझर, मग डिव्हायझर सोडून हा दुसरा कोण असेल, क्वोशंट, आणि उरलेलं रिमाइंडर, आणि इकडे कोण घेतला, डिव्हिडंड. देयरफॉर डिव्हिडंड इज इक्वल्स टू डिव्हायझर इनटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. अंडरस्टूड दिस? आता हे पटपट कॉपी करा. या स्टाईलचं मला दुसरा एक क्वेश्चन द्यायचा आहे तुम्हाला. नाउ सी दिस क्वेश्चन. हा क्वेश्चन घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये बघा रे बाळांनो, डिव्हिडंड काय आहे, डिव्हिडंड इज इक्वल्स टू, आता पटपट बघायचं, डिव्हिडंड काय हा दिलाय 2m² - 3m + 10, हा झाला डिव्हिडंड. आता ह्या डिव्हिडंडला इथे आपलं काय ठरलंय, जो पहिला आहे त्याला इथून उचलायचं, इकडे घेऊन चला, इथे आला हा 2m² हिअर, बघा 2m², काय करायचं 2m त्याचे तुकडे करायचे इंटू m, ह्याच्यातला m बाजूला काढायचा फक्त एक, आणि ह्या m च्या जागेवर काय ठेवायचं, ह्याचा डिव्हायझर. आठवतंय? हा डिव्हायझर ठेवून त्याला 2m इंटू, आता m च्या जागेवर हा m एक काढला, त्या जागेवर m - 5 ठेवा, m - 5. आता बघा बरं, ह्याने याला मल्टिप्लाय करून बघा, इथे 2m × m 2m², लक्षात घ्या 2m × m 2m² मायनस इथे 2m × 5, 2 5 = 10 × m, म्हणजे 5 2 10m, हे 10m आलंय. लक्षात घ्या बरं. आपल्याला तर 2m² इथे तर एक्स्ट्रा कोण आलं, -10m, जो एक्स्ट्रा आला त्याच्या ऑपोजिट साइन घेऊन दुसरा घ्यायचा, म्हणजे इथे काय घ्यावं लागेल तुम्हाला, +10m. बघा -10m आला म्हणून +10m, मग +10m - 10m कॅन्सल, मग जेवढा इथे प्लस तेवढा इथे पण घ्यावं लागेल, तरच ते बॅलन्स होईल ना. बघा, कारण हे बघा 2m × m 2m², 2 5 = 10m, एवढं तरी सेम आलं, पण इथे आपण जर प्लस घेतला, इथे पण प्लस घ्यावं लागेल, तरच हे बॅलन्स राहील, म्हणजे आपल्याला 2m², इथे पण 2m² आणि हे पण 2m²च उरलं, हे कॅन्सल जर झालं तेवढंच उरतं, बरोबर. ही फक्त ऍडजस्टमेंट केली. आता आपल्याला ह्याच्यात कोण आलाय, m - 5. आता ह्याला इथून उचलायचं हे, आणि ही कोणाच्या जागेवर येईल, 2m² ह्याच्या जागेवर. बघा हा म्हणजेच 2m² आणि हा 2m², हा 2m² म्हणजेच हे एवढं. चला उचला, त्याला इकडे आणा, 2m इंटू, आता बघा m - 5, m सिरीज m - 5,
म्हणजे या 2m square instead of this 2m square we have to take these terms here. See 2m into m minus 5 this and plus 10m here plus 10m हे झालं. आता हे फक्त ह्याच्या जागेवर एवढं आलंय बघा. हे एवढं कोणाचं आहे? ह्या 2m square च्या जागेवर इतकं आलंय आणि हे उरलेलं ऍज इट इज घ्या. मग मायनस 3m हे आणि प्लस 10 दिस वन. आता बघा बरं इथे तुम्हाला हे कळलं पाहिजे आता 2m as it is m minus 5 as it is. आता इथे बघा हे लाईक टर्म्स आल्या 10m minus 3m. म्हणजे 10m minus 3m चं काय 10m मधनं 3m गेला किती उरला 7m. मोठ्याचं साइन प्लस प्लस 7 10 मधनं 3 गेलेत ना 7m. दिस प्लस 10 as it is. आता बघा बरं बाळांनो इथे आता हे झालं इथपर्यंत डिव्हायजर. आता ह्याचा नंबर आला ह्याला उचला इथून इथे ठेवा 7m. आता 7m जो आहे त्याच्यात काय करणार आपण 7 into m ची व्हॅल्यू काय आहे m च्या जागेवर काय येतो इथला डिव्हायजर घ्यायचा m काढायचा पहिल्या स्टेप मध्ये m तसाच ठेवू. बघा आता 7 into हा जो m ला रिप्लेस करायचा कोण टाकायचा m minus 5 इथे m minus 5. आता बघा बरं 7 into m 7m 7 into m 7m minus 7 5 जा 35 7 5 जा 35 आलं. आता बघा बरं 7m आणि ते 7m minus 35 कोण आला एक्स्ट्रा 30 minus 35 इथे घ्या प्लस 35. हा जर प्लस केला तर मायनस प्लस कॅन्सल होतील प्लस मायनस 35 प्लस 35 कॅन्सल म्हणजे उरलं फक्त 7m हे दोन्ही. जसं इथे प्लस केलं इथं पण प्लस करावं लागेल. आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील इथे का नाही केलं प्लस इथे कुठं आपण रिप्लेस केलं होतं आपण इथे रिप्लेस केलं ना इथून पुढे ते प्लस करावं लागेल. ज्यावेळेस रिप्लेसच केलं नव्हतं हे बघा ना 7m सेम इथे मायनस हा रिप्लेस केला ह्याच्या जागेवर रिप्लेसमेंट केली म्हणून इथे प्लस टाकावं लागलं आपल्याला म्हणजेच ते बॅलन्स राहण्यासाठी. मग बघा हा 7m म्हणजेच काय 7m मायनस दिस आहे किंवा 7m च्या जागेवर हे घेऊ शकता किंवा हे पण आपण हेच उचलणार हे वाला कारण त्याच्यामध्ये कोण आलाय डिव्हायजर जो आपल्याला हवा आहे इथे. ओके आता बघा 2m हे जसं तसं खाली घ्या इथपर्यंत m minus 5 and plus 7m. But what is 7m? These terms 7 into this. See 7 into here m minus 5 7 into m minus 5 plus 35 इथपर्यंत आलं. ह्या 7m च्या जागेवर एवढं आलं बघा प्लस 35 पर्यंत हे आलं इथपर्यंत एवढं 7m म्हणजेच इथपर्यंत आलं 35. आता प्लस 10 उरलेला जसाच्या तसा घ्या प्लस 10 हिअर प्लस 10. आता बघा बरं 2m इथे लिहितो मी 2m इन ब्रॅकेट सी हिअर m minus 5 हे जसं तसं खाली घ्या इथे प्लस 7 into m minus 5 आणि इथे बघा 35 प्लस 10 आता ह्या सेम टर्म आहेत कॉन्स्टंट टर्म त्यांना ऍड करा. 35 प्लस 10 45 बघा झालं. आता कोणी कोएफिशियंट उरला का इथे m वाला उरलाय का जर m वाला उरला असता परत त्याला उचललं असतं इकडे ठेवलं असतं पण आता m वाले संपले. हे काय m minus 5 आला डिव्हायजर. ज्यावेळेस हे संपतात बघा असे व्हेरिएबल जे आहेत व्हेरिएबल जोपर्यंत येतात तोपर्यंत उचलायचे तिकडे न्यायचे. इथे व्हेरिएबल संपला फक्त 45 उरला. मग आता 45 उरला म्हणजे तो काय झाला रिमाइंडर कारण त्याच्यात व्हेरिएबल नाहीये दॅट इज रिमाइंडर. आता बघा इथे फक्त काय करायचं हा आणि हा कॉमन दिसतोय तर त्या कॉमन पैकी एकाला बाहेर त्याला कॉमन घ्या बाहेर घ्या. Take this outside. Then what will remain in this bracket? आता हा outside ला here will remain only 2m here and plus this is outside here. Then here will remain only 7 and plus this 45 as it is. And this dividend आता इथे actually कोण होता इथे dividend हा dividend असाच घ्या खाली काय dividend इथे 2m square minus 3m plus 10. Therefore आता इथे कसं लिहिता येईल ना डिव्हिडंड इज इक्वल्स टू हा कोण आहे बघून घ्या डिव्हायजर. मग हाला डिव्हायजर इंटू हा कोण दिसतोय मग हा डिव्हायजर इंटू क्वोशंट येईल हा क्वोशंट आणि लास्टचा कोण असेल हा रिमाइंडर. किती सिंपल आहे बघा बरं बाळांनो. पण ह्याची तुम्हाला काय करायची प्रॅक्टिस करायची. हा क्वेश्चन आता हे दोन घेतलेत मी पण हे काय करायचे तुम्ही क्लासवर्क मध्ये 2 वेळेस मनाने सोडवा एकदा बघून सोडवा आणि पुढच्या वेळेस मात्र 2 वेळा मनाने सोडवायचा क्लासवर्क मध्ये आणि 2 वेळेस होमवर्क मध्ये. मग ह्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचे ह्याच्यापेक्षा थोडे हायर लेवलचे देणार आहे ज्यामध्ये इथे जसा स्क्वेअर होता तसा क्यूब रेस टू 4 पॉवर
म्हणजे क्यूबचा त्याच्यापेक्षा जास्त 4th पॉवर 5th पॉवर अशी क्वेश्चन देणार मी पुढच्या लेक्चरला. ओके, आता ही पटपट कॉपी करून घ्या मुलांनो आणि ह्यावरचे मग तुम्हाला होमवर्कला मी नेक्स्ट लेक्चरला देतो. ओके, पटपट आता तुमचं होमवर्क आहे हेच क्वेश्चन 2-2 वेळेस 3 वेळेस 3दा क्लासवर्क मध्ये सोडवा. हा प्रत्येक क्वेश्चन जे 2 क्वेश्चन झाले 3 वेळेस क्लासवर्क मध्ये 3 वेळेस होमवर्क मध्ये. मग बघा तुम्ही कसे प्रॅक्टिस मध्ये परफेक्ट होतात त्यात. ओके, चला पटपट लिहून घ्या. ओके, थँक्यू स्टुडंट्स.